तुम्ही असं काही केलं होतं का लहानपणी याचे केस बघून काही? हो केलं होतं. हो तेव्हा नव्हते एवढे ना मोठे? मोठे नव्हते, 10वी पर्यंत नव्हते मोठे. त्याच्यानंतर म्हणजे तो केस वाढवायचा प्रयत्न करत होता पण मला आवडत नव्हतं. मग आमच्याकडे एक न्हावी मामा होता, ते केस कापायला जायचं. न्हावी मामाला सांगायचा मोठे मोठे ठेवा मामा. मग घरी येऊन बघितलं मी की ते केस त्याचे असे मोठे मोठे असायचे. परत त्याला पकडून मी तिथे घेऊन परत ते बारीक कापायला हवं. 1 तास कार्यक्रम झाला केस काप. आज टीव्ही लावला की गौरव सगळीकडे दिसतो, संपूर्ण महाराष्ट्राचं एवढं प्रेम त्याला मिळतंय. कसं वाटतं तुम्हाला एवढं प्रेम, इतकं फॅन फॉलोइंग त्याचं बघून? मी खुश होते. खुश होऊन मी घर घर फिरते बायकाला सांगायला आमच्या शेजारी की आज गौरव टीव्हीला येणार आहे, आज गौरवचा टीव्हीचा कार्यक्रम तुम्ही बघा. मी सगळ्याला सांगते, कोणी बघू अगर ना बघू, पण मी त्या दिवशी खुश व्हायची पहिली. पण त्याने आतापर्यंत किती वेळा मार खाल्लाय तुमचा? भरपूर खाल्ला. मी मारते सारखे. कारण काय असायचं बाबा? त्याला एक कारण असं होतं, म्हणजे मी त्याला घरात मी काम करत असताना दुकानावर एक साबण आण म्हणून सांगितली, कपड्याचे साबण. कपड्याचे साबण आण म्हणले, त्यानं मला काय देऊ असं फिरवलं, मला ऐकत नव्हता. पूर्ण आमच्या एरियाला येणं राऊंड मारला आणि त्याच्या पाठी मी फिरत होते. मग तो मला घावला नाही, मी थकून घरी आली. नंतरच्या वेळेला आलाच तो आला, माझ्या डोक्यात रागच होता. मी दरवाजा बंद केला आणि झाडू घेतला आणि मारून मारून त्याला खाटावर पाडलं. शेवटी माझी दात खिळबिटली त्याला मारून मारून. बर छातीवर पाय फिरलो कुठं अख्खा फिल्टर पाडा मोराजी नगर आमच्याकडचा एरिया बांगोळा एवढं फिरलो. हे माझ्या मागे छोटी बोलला, आता तर आज तर कन्फर्म आपली डेड बॉडी आहे. आणि आमच्या घरी एक झाडू आहे, त्याला असं ते ब्लॅक रबर बांधलेला असतो. तो झाडू मी तर बंद करायला लावला शेवटी. बाबा झाडू बंद करा. त्या झाडून तो काय मला झोडला होता. त्याच्यानंतर मी पहिलं साबण आणून दिलं, बाबा हे तुझे साबण, हे तुझे कपडे. आपण साबण आणला नाही पण तरी त्याची धुलाई झाली. पण हे काकू, हे आता लहानपणीचं तुम्ही सांगितलं, तर वयाच्या कितव्या वर्षापर्यंत त्याने मार खाल्लाय की अजूनही? म्हणजे आता कमीत कमी 5 महिने झाले, आता पण मारलं. हो 5 महिने. ते 5 महिने काय झालं, 2 महिने तुझं गावाला शेतासाठी येणं जाणं चालू होतं ना, त्यात मी सुटलेलो आहे. म्हणजे पोळा पण आला म्हणून मी सुटलो. पोळ्याला तसंही बैलाला मार, पोळाला असता. मग असं करूया आपण, आतापर्यंत घरातलं लफडं आम्ही काही तुम्ही त्याला बदकावताना तर पाहिलं नाही. तर एक प्रतिकात्मक त्याला इथे आमच्या सगळ्यांसमोर एकदा बदकाव, आम्हाला फार बरं वाटतं. मी कशी मारते माहितीये का? थांब, त्याला असं पकडते, असं मारते, हे पकडते, असं मारायचं, असं मारायचं. आज बरोबर वाजलं ते. एवढे दिवस किट केले, बरोबर. आता तिची रिहर्सल पण आहे, बरोबर वाजवलं.